ज्येष्ठ पत्रकार अंकुशरावजी देशमुख विरोधकांना चेकमेट करण्याआधी आपल्या घरातील गारुडी, साप आणि विंचूंना बाहेर काढावं लागेल असा सूचक इशारा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी स्वपक्षात गद्दारी करणाऱ्यांना दिला। विकास कामं करणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीत पराभूत होतात, त्यामुळे विचार करूनच कामं करा असा सल्लाही गोरंट्याल यांनी दिलाय। महाविकास आघाडीकडून 8 मतदारसंघातल्या निवडणुकीला आव्हान देण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून एकत्र याचिका दाखल करण्यात आली। यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे। भाजपनं पुन्हा एकदा बवियाला अर्थात बहुजन विकास आघाडीला धक्का दिलाय। वसईतील बविया पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडलाय। लाडकी बहीण योजनेवरनं बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। सरकारकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे आहेत, मात्र दिव्यांगांना द्यायला पैसे नाहीत अशी टीका कडू यांनी सरकारवर केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांची स्तुती केली आहे। आर पाटलांनी जे काम केलं तेच काम देवेंद्र फडणवीस पुढे नेत आहेत असं म्हणत सुळेंनी फडणवीसांचं कौतुक केलं। तर फडणवीसांचं काम पाहून आर पाटलांची आठवण येते असंही सुळेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंना खासगी कंपनीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे। पोलिसांसोबत खासगी सुरक्षा व्यवस्था देखील तैनात असणार आहे। एका मोठ्या उद्योग समूहाकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांसाठी 8 सुरक्षा रक्षक तैनात असणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये प्रशासकीय भवनाची पाहणी केली आहे। प्रशासकीय भवनाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे। या कामाची पाहणी करत त्यांनी आढावा घेतलाय। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तिन्ही आरोपींना केज न्यायालयानं 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्येचा आम्ही निषेध करतोय। या हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे असं शिंदेंनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव सापडलं तर त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय। परभणीमध्ये आयोजित मूक मोर्चानंतरच्या सभेत ते बोलत होते। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। तर आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। पकडलेले आरोपी हे प्यादे असून मुख्य आरोपी आका आहेत। आरोपींच्या अटकेनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली। तर आरोपींना अटक केल्याबाबत त्यांनी एलसीबीचं अभिनंदनही केलंय। देशमुख हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावा अशी मागणी मंत्री धनंजय देशमुखांनी केली आहे। तर या प्रकरणाचा योग्य तपास करा असं देखील त्यांनी म्हटलं। बीडमधल्या फरार आरोपींपैकी दोघांना झालेल्या अटकेवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। उशिरा का होईना अटक झाली, मात्र पुण्यातून अटक कशी होते याबाबत पोलीस यंत्रणेनं ऑफिशियल स्टेटमेंट काढावं अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्ये प्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पारदर्शक पद्धतीनं तपास झाला पाहिजे, दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं वक्तव्य कडू यांनी केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सर्व पक्षीय मोर्चा परभणीमध्ये काढण्यात आला। यावेळी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। तर ज्योती मेटे यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। बीड हत्याकांडाप्रकरणी 6 जानेवारीला सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात राज्यपालांना पत्र दिलं जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी दिल्लीकरांसाठी मोठी घोषणा केली आहे। ज्यांना वाटतं त्यांचं वीज बिल आणि पाणी बिलामध्ये घोळ आहे त्यांनी ते भरू नये, आमचं सरकार आल्यास आम्ही ते माफ करू अशी घोषणा केजरीवालांनी केली आहे।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील राजकारण चांगलंच तापलंय. भाजपनं पोस्टर प्रदर्शित करत आम आदमी पक्षावर निशाणा साधला. जिथं आप सरकार आहे तिथं धोका आहे अशी टीका भाजपनं केली आहे. मध्य प्रदेशच्या धारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी विषारी कचऱ्यावरून तणाव पाहायला मिळाला. कचरा जाळण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली. गाझियाबादमध्ये नाथ पंथाच्या साधूंवर हल्ला करण्यात आला. सोनीपतहून महाकुंभला जात असताना हा हल्ला झालाय. आरोपींनी त्यांच्या कानातल्या रिंगाही खेचल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महाकुंभमध्ये दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार सतर्क झालंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सूचनेनुसार डीजीपींनी प्रयागराजमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला तर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवलाय. रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी कामशेत तळेगाव दरम्यान रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. त्यामुळे 6 एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावतील. 2 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल केलाय तर 5 लोकल रद्द केल्यात. कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे. राजापूर रेल्वे स्थानकावर थांबलेली राजधानी एक्सप्रेस तासानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाली. निवसर ते आडवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. चंद्रपूरमध्ये वॉर्डात मलनिस्सारण वाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आलेत. यामुळे खोदलेल्या रस्त्यांवर चालताना नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागते तर खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढतंय. भंडारा जिल्ह्यातल्या चिखला गावातून बेपत्ता झालेला 4 वर्षीय मुलगा अखेर जंगलात सापडला. 1 जानेवारीला घरासमोरून हा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. वन विभाग आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. आता 2 दिवसांनंतर जंगलात एका झाडाखाली हा मुलगा सापडला. महाडच्या खैरे ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गावाशेजारी होणाऱ्या सुदर्शन केमिकल कंपनी विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलंय. या आंदोलनामधील 50 ते 60 ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या मनमाड बस आगाराच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे आगारात असलेले सार्वजनिक सुलभ शौचालय बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. जळगावातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय. निवडणूक प्रक्रियेत आलेल्या अडचणींबाबत, मतदारांचा टक्का वाढवण्याबाबत, निवडणूक काळातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबत यावेळी अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपच्या राम शिंदेंची निवड झाली. या निवडीबद्दल अहिल्यानगरमध्ये त्यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित केला होता. शहरातील माऊली सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यापीठाच्या 26व्या पदवीदान समारंभात विखे पाटलांना ही पदवी प्रदान केली आहे. विखे पाटलांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना पदवीनं सन्मानित करण्यात आले. प्लास्टिकचा वापर केल्यास आता विक्रेत्यांसह मुंबईकरांकडून देखील दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बीएमसी प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करणार आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आता मुंबईकरांच्या हातात दिसल्यास 5,000चा दंड आकारला जाणार आहे. अकोल्यात महापालिकेकडनं प्लास्टिक बंदीची जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. पालिकेकडनं तपास मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी अनेक व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळलं. त्यांना प्रत्येकी 5,000चा दंड वसूल केला. मुंबईत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सोनं तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली. यावेळी या आरोपींकडनं 4,84,00,000चं सोनं जप्त केलं. मुंबई विमानतळ परिसरातून त्यांना अटक केलेली आहे. तर या टोळीतले 2 जण विमानतळावरचे कर्मचारी होते. अंबरनाथमध्ये सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधकासह लेखकाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. रहिवासी सोसायटी स्थापन करण्यासाठी 60,000 रुपयांची लाच घेताना बेड्या ठोकण्यात आल्या.
छत्तीसगडच्या बस्तरमधील पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या करण्यात आली आहे। नक्षलवादाचं निर्भयपणे वार्तांकन करणाऱ्या मुकेश चंद्राकर यांचा सेफ्टी टँकमध्ये मृतदेह आढळला। मुकेश यांनी नुकताच रस्ते कामामध्ये घोटाळा झाल्याचं उघड केलेलं होतं, त्यामुळे चंद्राकर यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे। मुंबई महापालिकेचा सुपरवायझर अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला। महानगरपालिकेच्या पर्यवेक्षकानं सफाई कामगाराला कायमस्वरूपी नोकरी देण्याचा आमिष दाखवून 3 लाखांची लाच मागितली होती। त्यातील 20,000ची लाच स्वीकारतानाच अँटी करप्शन विभागानं ही कारवाई केली आहे। नाशिकच्या देवळा इथं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। शेतकऱ्यानं कांदा राजस्थानमध्ये विक्रीसाठी पाठवला होता, मात्र व्यापाऱ्यानं विक्रीनंतर शेतकऱ्याला पैसेच दिले नाहीये, त्यामुळे व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे। जळगावातील धरण गावात 2 चोरट्यांनी कापसाच्या फॅक्टरीतनं 5,30,000ची रोकड लंपास केली आहे। या प्रकरणी 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे।